श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारेसी, अवतार झाले मानुषी भक्त जन तारावया. एक भक्ता नामधारका, अंब ऋषी कारणे विष्णू ऐका. अंगीकारिले अवतार देखा, मानुषी नाना रूप घेत असे. मत्स्य कुर्म वराह देख, नराचा देह सिंहाचे मुख. वाम रूप झाला भिक्षुक, झाला ब्रह्मज्ञ क्षेत्रकर्मी. दशरथ कुळी जन्म, प्रख्यात अवतार श्री रघुराम. राजा होणे मागती जन्म, गवळिया घरी गुरे राखी. वस्त्रे फेडून झाला नग्न, बौद्ध रूपी झाला आपण. होऊन कलंकी अवतार जाना, तुरुंगारूढ काय आवडी. भक्त जनता रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ. समरांकारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी. तैसी एक विप्रवनिता, आराधिले श्री विष्णू दत्ता. तिचे उदरी अवतार धरिता, आश्चर्य झाले परियसा. पीठापूर्व पूर्व देशी होता ब्राह्मण उत्तम वंशी. आपस्तंभ शाखेसी नाम अपाळ राज जाण. त्याची भार्या नाम सुमता, असे आचार्य पतिव्रता. अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्तिभावे. ऐसे असता वर्तमानी पती सेवा एक म्हणी. अतिथी पूजा सगुनी करी निरंतर परियसा. वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी. श्राद्ध होते अमावस्येसी, तया विप्रा घरी देखा. न जेविता ब्राह्मण घरी, दत्तात्रेया भिक्षा घाली ते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी, प्रसन्न झाला तयवेळी. त्रिमूर्तीचे रूप घेऊनी, स्वरूप दाविले अति गहनी. पतिव्रता धरुनी चरणी, नमन करी मनोभावे. दत्तात्रेय म्हणती तियेसी, माग ओ माते जे वांछिसी. जे जे वासना तुझे मानसी, पावेल त्वरित म्हणत. ऐकोनी स्वामीचे वचन, विप्रवनिता करी चिंतन. विनवितसे कर जोडून, नाना परी स्तवोनिया. जय जया जगन्नाथा, तू तारका विश्व करता. माझे मनी असे आरता, पूर्वावी ते देवराय. आता माते वर देसी, वासना असे मानसी. न व्हावे अन्यथा बोलासी, कृपा सिंधू देवराय. माझे मनीची वासना तुवा पुरवावी जगत जीवना. अनाथा तारका नारायणा, म्हणून चरणी लागली. ऐकोनी तिचे करुणावचन, संतोषला त्रयमूर्ती आपण. कर धरून आश्वासन, माग जननी म्हणत असे. तव बोलिले पतिव्रता, स्वामी जे निरूपिले आता. जननी नाम मज ठेविता, करा निर्धार याची बोलाचा. मज पुत्र झाले बहुत, नव्हती स्थिर जीवित. जे राहिले असती आता सजीवित, अक्षयहीन पादहीन. भावा पुत्र आम्हा ऐसा, ज्ञानवंत परमपुरुषा. जगद्वंद्य देव सदृशा, तुम्हा सारिका मजात. ऐकोनी तियेचे वचन, प्रसन्न झाला दत्त आपण. पुढे असे कार्याकारण, दीक्षार्थ भक्त जनासी. म्हणे तापसी तियेसी, पुत्र होईल तुझ तापसी. उद्धरील तुझ्या वंशासी, ख्यातिवंत कलियुगी. असावे तुम्ही त्याची बोली, एरवी न राहे तुम्हा जवळी. ज्ञान मार्गे अतुर्बळी, तुमचे दैन्य हारक देखा. इतुके सांगोनी तापसी, अदृश्य झाला परियसी. विस्मय करीतसे मानसी, विप्रवनिता तयवेळी. विस्मय करोनी घरात, पतीसी सांगे वृत्तांत. दोघे हर्ष निर्भर होत, म्हणती होईल दत्तात्रय. माध्यान्ह काळी अतिथी काळी, दत्तात्रय येताती तयवेळी. विमुख न व्हावे तय काळी, भिक्षा मात्र घालीजे. दत्तात्रयाचे स्थान जाण, माहुर करवीर क्षेत्र खून. सदावास याची ग्रामा, पांचाळेश्वर नगरात. ऐकोनी सतीचे बोला, विप्रमनी संतोषले. म्हणे पतिव्रते भले केले, पितर माझे झाले तृप्त. करोनी कर्म पितरांचे नामी, समर्पावे विष्णूसे आम्ही. साक्षात्कारे आपण येऊनी, भिक्षा केली आम्हा घरी. कृतार्थ झाले पितृ समस्त, निर्धारे झाले स्वर्गस्थ. साक्षात विष्णू भेटला दत्तत्रय मूर्ती अवतार. ऐसे नव मास क्रमोनी प्रसूत झाला शुभदिनी. विप्रे स्नान करुनी, केले जात कर्म तयवेळी. मिळवणी समस्त विप्रकुळी, जातक वर्तविती तयवेळी. म्हणती तपस्वी होईल बळी, दीक्षा करता जगद्गुरु. श्रीपाद म्हणून या कारणे, नाम ठेविले तया ब्राह्मणे. अवतार केला त्रयमूर्ती आपण, भक्तजन तारावया. वर्तत असता त्याचे घरी, झाला 7 संवत्सरी. मुंजी बंधन ते अवसरी, करिता झाला द्विजोत्तम. बांधिता मुंजी ब्रह्मचारी, म्हणता झाला वेदचारी. मीमांसा तर्क अतिविस्तारी, करिता झाला तयवेळी. ऐकोनी समस्त नगर लोक, विस्मय करीती सकळीक. होईल अवतार कारणिक, म्हणून बोलती आपणास. आचार व्यवहार प्रायश्चित्त, समस्तांशी आपण बोलत. वेदांत भाष्य वेदार्थ, सांगता झाला द्विजवरांशी.
वर्तता ऐसे परियसी झाला संवत्सर षोडशी विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अवधारा. विचार करीती पुत्रासवे बारे विवाह तुझ करावे श्रीपाद म्हणे ऐका भावे माझी वांछा सांगेन. कराल विवाह माझा तुम्ही सांगेन ऐका विचारिले आम्ही वैराग्य स्त्री असे नेहमी काम्य अमुचे तीच असे. ते स्त्रिये वाचुनी आणि कनारी समस्त जाना माते सरी जरी आनाल ते सुंदरी वरू म्हणती तयवेळी. आपण तापसी ब्रह्मचारी योग स्त्रिये वाचोनी नारी न लागाती हा बोल धरा निर्धारी स्त्रिया वल्लभ नाम माझे. श्रीपाद स्त्रिया वल्लभ ऐसे नाम झाले त्रैमूर्ती कैसे पितया ते म्हणतसे जाऊ उत्तर पंथासी. ऐकोणी पुत्राचे वचन आठव झाले पूर्वीचे सूचन भिक्षुके सांगितले निर्गुण सत्य झाले म्हणतसे. न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती माता पिता. निश्चय करून आपुले म्हणी पुत्रासी म्हणती जनक जन्नी होतो आशाबद्ध होऊन प्रतिपाळीसी म्हणून या. ऐसे म्हणी व्याकुळीत डोळा निगती अश्रुपात माता पडली मूर्छागत पुत्र स्नेह करून या. देखोनी मातेचे दुःख संभोखितसे परमपुरुष उठून आपुल्या कर कमळिके अश्रुपात पुसतसे. अहो माते न करी चिंता जे जे वांछिसी ते देईना आता दृढ करून या चित्ता राहा सुखे नांदत. बारे तुझ करिता आपण दुःख विसरले अंत कर रक्षिसी आम्हा म्हातारपणी दैन्या वेगळे करीसी म्हणून. पुत्र असती आपणा दोन पाय पांगुळ अक्षयहीन त्याते पोसावे आता कोणे आमुते कोण रक्षिल. ऐकोणी जननीचे वचन अवलोकितसे अमृत नयने पुत्र झाले दोघे सगुण आली दृष्टी चरणाधिक. वेदशास्त्रादी व्याकरण सर्व म्हणती तक्षण दोघे येऊणी लागती चरणा कृतार्थ झालो म्हणून या. आश्वासून तयवेळी दिदलावर तात्काळी पुत्र पौत्रादी नांदाल प्रबळी स्त्रियायुक्त सनातन. सेवा कराल जनक जननी पावाल सुख महाज्ञानी इह सौख्य पावनी व्हाल मुक्त हे निश्चित. ऐसे बोलोनी तयासी संबोकितसे मातेसी पाहोनी दोघा पुत्रांसी राहता सौख्य पावाल. पुत्र दोघे शतायुषी निर्धार धरी व मानसी कन्या पुत्र होतील त्यासी पौत्र पुत्र पाहाल नाही. अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश पारंपारी कीर्तिवंत सचराचरी संपन्न होतील वेदशास्त्री. आमची अवज्ञा न करिता निरोप द्यावा अव माता जाणे असे उत्तर पंथा दीक्षा द्यावया साधूजना. सांगोनी माता पित्यांशी अदृश्य झाला परियसी पावला त्वरित पुरी काशी गुप्त रूपे होता तेथे. निघाला तेथून बद्रीवना भेटी घेऊन नारायणा अवतार असे आपणा कार्याकारण मनुष्य दे. दीक्षा करावया साधूजना तीर्थे हिंडतसे आपण मनोवेगे मार्गक्रमण आले तीर्थ गोकर्णासी. ऐकोणी सिद्धाचे वचन विनवी नामधारक आपण ते परियसा श्रोते जन म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे दत्तात्रेय श्रीपाद अवतार कथनम नाम पंचमोध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.